रामकृष्ण हरी मंडळी, पुण्यातून वारी आता बाहेर पडत आहे. दयानंद सावंत यांच्या घरासमोर सर्वांनी नामघोष केला. आता आम्ही दिवे घाटाकडे मार्गस्थ होतो. सासवडला आजचा मुक्काम होईल. सर्व मंडळी उत्साहाच्या वातावरणामध्ये इथून आता पुढील प्रवासाला निघाले. वाटेनं जागोजागी पुणेकरांनी वारकऱ्यांची त्या सेवेमध्ये पाणी असेल, केळी असेल, एकादश असल्यामुळं एकादशी सर्व साहित्य, साबुदाणा, आणखीन इतर गोष्टी, या सर्वांचं वाटप पुणेकर अगदी आनंदानं करत होते. लहान सहान मुलांना सोबत घेऊन फॅमिलीसह कित्येक लोकांनी याचं वाटप केलं. अगदी लहान लहान मुलांना हे लहानपणापासून परोपकाराची जी काय भावना त्यांच्या मनामध्ये असते ती निर्माण व्हावी असे संस्कार पुणेकर देताना दिसले. दिवे घाटाच्या पूर्वी झांबरे या सदग्रस्तांनी चहा आणि फराळाची सोय सर्व आमच्या दिंडीतील वारकऱ्यांना केली. सर्वजण त्या ठिकाणी तिथं आनंद घेत आहेत. गोड लाडूही ते त्या ठिकाणी वाटप करत होते. लहान मुलं, आई वडील, सर्वच लोक. एक विशेषता अशी दिसली की लहान मुलासह पूर्ण कुटुंब वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तिथं पाहायला मिळालं. ही एक चांगली भावना आहे की लहानपणापासून एक परोपकाराची भावना लहान मुलामध्ये तयार होते आणि हा संस्काराचा पार्ट म्हणायला हरकत नाही. ह्या सर्वांचा आनंदचा लाभही वारकऱ्यांनी घेतला आणि आम्ही तिथून पुढे दिवे घाटाकडे मार्गस्थ झालो. दिवे घाटामध्येही जे आमचे वारकरी आहेत आणि पूर्ण दिंडीमधील वारकरी आहेत त्या सर्वांनी विठुरायाचा नामघोष, माऊलीचा नामघोष करत दिवे घाटाकडे मार्गस्थ होताना, सासवडकडे मार्गस्थ होताना दिसत होते. जागोजागी अशा पद्धतीनं पूर्ण फॅमिली वाटप करताना दिसली. पूर्ण पुणेकर, पूर्ण पुणे शहर हे वारकऱ्यांना भरलेलं होतं आणि त्यांच्या सेवेमध्ये पूर्ण पुणेकर होते. या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे जर एखादा वारकरी कुठल्या दिंडीमध्ये नसेल आणि स्वतः एकटा आला असेल तर त्याला स्वतः सोबत अन्नधान्य काही घ्यायची गरज नाही. वाटणं त्याला सर्व काही भेटेल, अगदी पाण्यापासून जेवणापर्यंत, नाश्त्यापर्यंत. मुक्कामाची सोयसुद्धा बऱ्याच दिंडीवरती होते. तर हा दिवे घाट येण्यापूर्वीचा परिसर. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखावासुद्धा काही तरुणांनी केला. ते गाडीवरती थांबले होते, त्याचंही दर्शन वाटेचे वारकरी घेत होते. त्याचबरोबरीनं असे पती पत्नी असतील, मुलं मुली असतील, बुगडी वगैरे खेळत दिवे घाटाचा घाट आता चढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. वाटेमध्ये अनेकांनी जल्लोष केला. वारकऱ्यांनी पखवाजासोबत बऱ्याच वारकऱ्यांच्या दिंडीसोबत हलक्या सुद्धा आल्या होत्या. त्याचाही आनंद वारकऱ्यांनी घेतला. हलक्या आणि मृदंगाच्या तालावरती आमच्याही दिंडीतील वारकरी यांनी ताल धरला. टोपी घातलेले आमचे एक वारकरी कॅमेरा धरून व्हिडिओ काढतात, तर बाकीच्या वारकऱ्यांनी हलगी आणि मृदंगाच्या तालावरती ताल. दिवे घाट चढताना आभाळ नव्हतं, पाऊस नव्हता, प्रचंड असं ऊन होतं, प्रचंड अशी गरमी होती. त्यामुळं त्याचा त्रास होणं स्वाभाविक, परंतु कुठल्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्याचा त्रास दिसला नाही. आपण आमच्या दिंडीतील वारकरी पाहताय, सर्वजण एक शिस्तीमध्ये एका बाजूने चलत आहेत. जिथं प्रसंग भेटेल, जागा भेटेल त्यानुसार थांबतायत, जल्लोष करतायत आणि पुढे मार्गस्थ होत आहेत. कुठलाही अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत कुठल्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती कुठला शीन दिसला नाही, कुठला थकवा दिसला नाही. कारण पुढे पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या दर्शनाची सर्वांना ओढ होती. आज
पुण्यामधून बाहेर पडल्याच्यानंतर सासवडला मुक्काम होईल आणि तिथून पुढे दिंडी 2 दिवस मुक्कामाच्या नंतर मार्गस्थ होईल. घर संसाराचा सर्व चिंता पाठीमागे ठेवून पूर्णपणे तणावमुक्त होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी विठुनामाचा जयघोष करत, माऊलीचा जयघोष करत, तुकाराम महाराजाचा जयघोष करत अनेक प्रकारच्या दिंड्या, अनेक देवस्थानाच्या दिंड्या, ज्या क्रमांकाच्या दिंड्या आहेत त्याही आहेत, बऱ्याच दिंड्या क्रमांकाच्या नाहीत त्याही आहेत. हे सर्वजण दिवे घाट चढत होते. जे थोड्या बहुत थकले होते किंवा मागंपुढे झाले होते ते लोकसुद्धा बाजूला बसून इतरांची वाट पाहत होते, थोडासा आराम करत होते. हे आमच्या दिंडीतील वारकरी आहेत जे थोडंसं बसल्यानंतर, विसावा घेतल्यानंतर बसल्यासोबत जे काही खाद्य घेतली होती, शेंगदाणे घेतले होते, ह्या भगिनी, वारकरी भगिनी आमच्या चाकूर येथील आहेत. यांनी गावाकडून शेंगदाणे वगैरे आणले होते. ते सर्व आमच्या दिंडीतील इतर जे वारकरी आहेत त्या सर्वांना वाटप त्या करत होत्या. त्याचाच आनंद हे सर्वजण घेत आहेत. अशा पद्धतीनं अन्नदानाचं काम छोटंसं कसत नाही, प्रत्येकजण करत असतो आपापल्या परीनं. जे काही अन्नदान या ठिकाणी होतं कमीत कमीपासून जास्तीत जास्तपर्यंत कितीही लोकाला पुरेल इतकंही अन्न या ठिकाणी वाटप करणारे अनेक अन्नदाते आहेत. तर काही जण लहानसार आपल्या कोतीनुसार जमल ते, परंतु अन्नदान करावं आणि आपल्या पदरी काही पुण्य पाडून घ्यावं अशा भावनेनं ह्या वारीमध्ये अन्नदान करणारे, सेवा देणारे कित्येक लोक आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतील. हा दिवेघाट सह्याद्री पर्वताच्या रांगा वर पूर्णपणे हिरवी झाडं याचा आनंद घेत हे पूर्ण वारकरी आता दिवेघाट संपण्याच्या मार्गावरती आहे, तिकडं मार्गस्थ होत आहेत. हा निसर्गाचा नजारा पहा, अतिशय सुंदर असं वातावरण, प्रचंड अशी गर्दी. यावर्षी दरवर्षीपेक्षा जास्त लोक वारीमध्ये सहभागी झालेत असं बोललं जातं आणि संख्या तिथं वाटण दिसते सुद्धा. यावर्षी पेरण्या वगैरे झाल्या, बरेच लोक रिकामे झाले आणि ही पूर्ण वारी करून गेल्याच्यानंतर दुंडे वगैरे मारता येतील या हिशोबानं लोक वारीमध्ये सामील झालेत. आता अशी जनावरंसुद्धा आपल्या वारीमध्ये होते, हा बैल वगैरे. आणि असं करत करत आता शेवटी दिवेघाट संपलेला आहे आणि दिवेघाट संपल्याच्यानंतर आपण डाव्या साईडला ही विठ्ठलाची प्रचंड अशी मूर्ती पाहू शकता. याचाही दर्शन सर्वांनी घेतलं आणि दिवेघाट आता संपला. तिथून पुढे सासवडकडे मार्गस्थ झालो. अशा वारकरी महिला भगिनीसुद्धा होत्या की ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्त्या वगैरे घेतल्या होत्या, तुळशी घेतल्या होत्या आणि याचा आनंद घेत 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 सर्वजण आम्ही ठिकाणावरती पोहोचलो. ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं, सासवडच्या पुढे सिमेंट फॅक्टरी आहे जेजुरी रोडला, त्या ठिकाणी आमचा मुक्काम असतो. त्या ठिकाणी आम्ही मार्गस्थ झालो, त्या ठिकाणी आलो आणि संध्याकाळी भजन वगैरे करून महाप्रसाद घेऊन आम्ही इथं मुक्काम केला. उद्यालासुद्धा या ठिकाणी सासवडला मुक्काम आहे. त्या ठिकाणी आता माऊलीचं उद्या दर्शन होईल आणि उद्याही मुक्काम इथे केला जाईल. परवाला पहाटे सकाळी आम्ही इथून जेजुरीकडे पुढल्या मुक्कामासाठी मार्गस्थ होतो. तर पुढल्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. रामकृष्ण हरी.